पवारांच्या प्रचारासाठी रवाना झालेले आहेत। बारामतीहून पुण्याच्या दिशेने ते रवाना झाले। ते शेकडो वाहनं घेऊन कार्यकर्त्यांसह जय पवार हे आता रवाना झालेले आहेत। शेकडो वाहनं घेऊन जय पवार हे आता रवाना झालेले आहेत। सुनेत्रा पवार हे आज उमेदवारी अर्ज भरतायत। दीपक कापरे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। दीपक, अजित पवारांनी तर असं सांगितलेलं होतं की शक्ती प्रदर्शन केलं जाणार नाही, अर्ज भरला जाणार आहे, कारण आज माहितीच्या अनेक उमेदवारांचे अर्ज भरायचे आहेत। मात्र जय पवार शेकडो कार्यकर्त्यांसह असंख्य वाहनांसह आता पुण्याच्या दिशेने रवाना झाले। नक्कीच वृषाली, आज सकाळी बारामती येथील शारदा प्रांगणमध्ये राष्ट्रवादी असेल किंवा महायुतीतील सर्व पक्षातील कार्यकर्ते शारदा प्रांगण येथे जमलेले आहेत आणि शेकडो गाड्यांसह कार्यकर्ते पुण्याच्या दिशेने रवाना होत आहेत। महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा आज बारामती लोकसभा मतदारसंघातून पुण्यामध्ये अर्ज दाखल करण्यात येत आहे आणि बारामतीतील अनेक हजारो कार्यकर्ते तेथून शेकडो गाड्यांसह पुण्याच्या दिशेने रवाना होत आहे। पुढे जाऊन पुरंदर असेल किंवा अनेक ठिकाणी अनेक कार्यकर्ते देखील यामध्ये सामील होऊन पुण्याच्या दिशेने रवाना होत आहे। सकाळी 10 वाजता जाहीर सभा होणार आहे। जाहीर सभेपर्यंत पोहोचण्याचे कार्यकर्त्यांना लवकर येथून निघालेले आहेत आणि आता बारामतीच्या शारदा प्रांगण येथून हजारो गाड्यांसह अनेक कार्यकर्ते पुण्याच्या दिशेने रवाना होत आहेत। नक्कीच तुम्ही असेच आपल्या सोबत राहत आणि थेट दृश्य आपण पाहताय की शेकडो वाहनांसह शेकडो कार्यकर्त्यांसह जय पवार हे आता पुण्याच्या दिशेने रवाना झालेले आहेत। मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते केलं जाऊ शकतं। जय पवार ज्या वेळेला सुनेत्रा पवार यांनी प्रचाराला सुरुवात केलेली होती, सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जय पवार यांचा सहभाग पाहायला मिळालेला होता आणि आता जय पवार सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी पुण्याकडे रवाना झालेले आहेत।